बीड जिल्ह्यातलं मस्साजोग गाव आणि सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी झालेली थरारकपणे हत्या। आज या घटनेला 8 महिने उलटले, पण अजूनही प्रश्न कायम आहे, सरपंच संतोष देशमुख यांना न्याय कधी मिळणार। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे समाधान, आपण पाहत आहात खटपट ओरिजिनल। 6 डिसेंबरला अवादी एनर्जी पवनचक्कीच्या प्रकल्पावर मोठा वाद झाला। त्याच वादाचं रूपांतर 9 डिसेंबरला अपहरणात झालं आणि डोणगाव टोलनाक्यावर संतोष देशमुख यांचा क्रूर खून करण्यात आला। या प्रकरणात सुरुवातीपासूनच वाल्मिक कराड यांचं नाव समोर आलं। 2 कोटींची खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। इतकंच नाही तर सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी हत्येची कबुली पण दिली, पण कृष्णा आंधळे फरार आहे। पोलिसांना त्याचा मात्र शोध लागत नाही। मग प्रशासन काय करत आहे, असा साधा सोपा प्रश्न विचारावा लागत आहे। दरम्यान 31 डिसेंबरला वाल्मिक कराड यांनी पुण्यात सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं, पण आत्मसमर्पण करण्याआधी त्यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट म्हटलं, माझ्यावर राजकीय हेतूने खोटे आरोप लावण्यात आले आहे। मित्रांनो, याच विधानामुळे प्रकरणात आणखी एक नवीन गोंधळ निर्माण झालेला आहे। वाल्मिक कराडने ज्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं, तो व्हिडिओ सोशल मीडियावर अत्यंत व्हायरल झाल्याने काही राजकीय दाब आहे का, असा देखील सवाल उपस्थित होत आहे। 27 फेब्रुवारी 2025 ला सीआयडीने 1400 पानांचं आरोपपत्र दाखल केलं। सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोर्टात म्हटलं, कराड यांना खंडणी प्रकरणात हत्येचा कट रचला, पण तरीही न्यायालयात 9 सुनावण्या झाल्या, पण या सुनावण्यानंतर अजून ठोस प्रगती दिसत नाही। आता मोठा सवाल विचारावा लागत आहे, 8 महिने उलटून गेले, आरोपींची नावे, पुरावे, कबुली जबाब सगळं असूनही न्याय का मिळत नाही? प्रशासन एवढंच कमकुवत झालंय का? पोलिसांचा फरार कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे, तो सापडत का नाही? आणि सर्वात महत्वाचं, सरपंच संतोष देशमुख यांचं रक्त आता व्यर्थ चाललं आहे का? मित्रांनो, हा सवाल आता प्रशासनालाही विचारतो आणि तुमच्या समोरही ठेवतो। खरंच सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का? न्याय शिल्लक आहे का, की न्याय हा केवळ कागदोपत्रीच उपस्थित राहिलेला आहे? मित्रांनो, तुम्ही मत मांडा, परखडपणे मत मांडा आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आपल्याला आता प्रश्न विचारावे लागेल। तुम्हाला व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा। अशाच महत्त्वाच्या कंटेंटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।